चला मंडळी, आज करूया पिकलेल्या केळ्याच्या खमंग खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या। आमच्याकडे याला केळ्याचे घारगे म्हणतात। रेसिपी बघितल्यानंतर तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की कळवा। पुऱ्या करण्यासाठी इथं मी 4 पिकलेली केळी घेतलेली आहेत। केळी खूप जास्त पिकलेली आहेत, पण हाताने असं दाबून बघितलं तर अजूनही शेप मेंटेन करून आहेत, मऊ पडलेली नाहीत। ही 4ही केळी सोलून मिक्सरच्या भांड्यात त्याचे काप करून घ्यायचे आहेत। यातच घालायचा आहे 1 वाटी भरून बारीक चिरलेला गूळ। वजनात मोजला तर हा 150 ग्रॅम गूळ आहे। या दोघांची चांगली स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट अगदीही अशी क्रीमी असायला हवी, गुळाचा एकही खडा राहायला नको। तयार पेस्ट एका परातीत काढून घेऊया आणि यात घालूया अर्धा टीस्पून मीठ, 4 मोठे चमचे भरून पांढरे तीळ, पाव टीस्पून दालचिनीची पावडर आणि सगळं मिक्स करून घेऊया। यातच 1 टीस्पून वेलची पूड सुद्धा घालायची आहे। वेलची पूड घालतानाची माझी एक क्लिप चुकून डिलीट झाली, त्यामुळे इथं ती दिसत नाही। तसंच दालचिनी पूड ऑप्शनल आहे, नसेल तर वगळली तरीही चालेल, पण असेल तर अवश्य घाला। दालचिनी पूड घातल्याने घारग्यांना अफलातून चव येते। आता आपण यात घातलेलं आहे 1 वाटी भरून तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाडा रवा मिक्सर मधून फिरवून घ्या। चमच्याने सगळं एकजीव करूया। तांदळाचं पीठ आणि रवा घातल्यामुळे घारगे खुसखुशीत होतात आणि लवकर मऊ पडत नाहीत। यानंतर यात 2 वाट्या गव्हाचं पीठ घालून पुरीसाठी जसं घट्टसर पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। गव्हाचं पीठ मात्र तुम्हाला कमी अधिक लागू शकतं। आता हातात 1 टेबलस्पून तेल घेऊन ते या पिठात चांगलं मळून मळून जिरवून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने पीठ छान मळून घेतलं तर घारगे खुसखुशीत तर होतातच, पण चिवट न होता मऊसूत राहतात। मळलेलं पीठ कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवा, म्हणजे यातला रवा छान फुलून येईल आणि घारगे टम्म फुगतील। मी 1 तास पीठ मुरायला ठेवलेलं। 1 तासानंतर आपण झाकण उघडून बघूया। पीठ पुन्हा एकदा 1 मिनिटभर छान मळून याचे एकसारखे पेढे तोडून घेऊया। एवढ्या पिठात एकसारखे 4 पेढे तयार झालेले आहेत आणि आता एक एक पेढा लाटून घेऊया। पेढा लाटताना त्याला कोरडं पीठ न लावता त्याऐवजी तेल लावायचं आहे। कोरडं पीठ लावून घारगे लाटले तर घारगे तळताना ते सगळं पीठ तेलात उतरतं आणि तेल करपट होतं। आणि पोळपाटावर न लाटता मी स्वच्छ प्लॅटफॉर्मवर ही पोळी लाटून घेते, म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठी पोळी लाटता येते आणि एकाच वेळी भरपूर घारगे निघतात। ही पोळी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडही लाटायची नाही, मध्यम थिकनेस हवा। आता एखादी धारदार वाटी, डबा किंवा डब्याचं झाकण घेऊन घारगे कट करून घेऊया आणि तयार केलेले घारगे एका ताटात काढून आता ते तळायला घ्यायचे आहेत। तळणीसाठी बिडाच्या कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात एक पिठाचा गोळा सोडून बघूया। पिठाभोवती असे बुडबुडे आले म्हणजे तेल चांगलं तापलंय असं समजावं। आता एक एक घारगा घालून तळून घेऊया। घारगे मोठ्या आचेवर न तळता मंद ते मध्यम आचेवर तळायचे आहेत आणि घारगे तेलात सोडल्यावर वरच्या बाजूने झाऱ्याने असं त्याच्यावर तेल शिंपलं की घारगे मस्त फुगून येतात। हा बघा कसा टमटमीत घारगा फुगलाय। आता हा आपण एका जाळीत काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेले सगळे घारगे तयार करूया। आणि अशा पद्धतीने आपले सगळे घारगे तयार आहेत। एकन एक घारगा किती छान टमटमीत फुगलाय ते बघा। रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर घारगे तुम्ही हवाबंद स्टीलच्या डब्यात भरून ठेवले तर 7 ते 8 दिवस उत्तम टिकतात आणि प्रवासासाठी, मुलांच्या मधल्या वेळेच्या खाण्यासाठी, टिफिनसाठी उत्तम ऑप्शन आहेत। दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकूण 30 ते 35 घारगे होतील। यातली एक पुरी किंवा घारगा मी तुम्हाला तोडून त्याचं आतलं टेक्स्चर दाखवते। हे बघा आतून किती छान पोकळ झालेला आहे। केळी लवकर पिकतात आणि बऱ्याच वेळा ती इतकी पुढे जातात की आपल्याला फेकून द्यावीशी वाटतात, पण फेकून न देता त्याचे हे असे घारगे करून बघा। अतिशय चविष्ट आणि रुचकर असे हे घारगे तुमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतील याची मी 100% खात्री देते। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।